ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे सायली झाडाकडे बघत असते आणि अर्जुन मात्र तिच्याकडे बघत असतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, काय हो, काय बघताय? तर अर्जुन म्हणतो, काय नाही, हेच की तू आता झाडाकडे फक्त बघतच राहणार आहेस की या झाडाला पाणी सुद्धा घालणार आहेस, असं म्हणतो होता अर्जुन. घालणार तर. ह्या छोट्या छोट्या गोष्टींची मी किती दिवस वाट बघत होते, देवीकडे किती प्रार्थना केली होती म्हणून सांगू, असं म्हणते आता सायली. मी घालते पाणी, असं म्हणते आता सायली. आणि हातामध्ये पाईप घेते आणि आता अर्जुनला म्हणते ती की तुम्ही तिथे जाऊन नळ चालू करता का, मी घालते पाणी, असं म्हणते आता सायली. तिथे ओके, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन त्या मुलांना बघतो लहान, त्यांनी पाईप पकडून थांबलेला असतो. तर आता अर्जुन म्हणतो, काय करताय तुम्ही, गंमत, असं म्हणतात ते. तर आता ती मुलं सोडतात तो पाईप आणि आता सायलीवर एकदम जोरात पाणी पडतं पाईपमधून फवाऱ्यासारखं आणि आता ती भिजते. तर आता सायली म्हणते, सोम्या, आणि आता ती त्या मुलांच्या पाठीमागे पळत असते आणि अर्जुन मात्र पाईप घेऊन थांबलेला असतो. तर आता अर्जुन त्या मुलांवरही पाणी मारत असतो आणि आता तेवढ्यातच सायलीचा पाय घसरतो आणि तिला अर्जुन पकडतो आणि रोमॅन्टिक सीन दाखवलाय आता अर्जुन आणि सायलीचा. आणि ती मुलं पण बघत असतात आता सायली आणि अर्जुनकडे. तेवढ्यातच कुसुम येते आणि बघते मुलांना आणि सायली अर्जुनला पण बघते आणि ती एकदमच आता शॉक्ड होते आणि त्या मुलांचे डोळे झापायला येते पळत पळत. असं करते ती त्या मुलांना. तर आता कुसुम आवाज करते करून खोकायचा मुद्दाम, कारण अर्जुन आणि सायली मात्र एकमेकांच्या मिठीत असतात ना म्हणून. तर आता कुसुम तो पाण्याचा पाईप घेते आणि मारते आता सायली आणि अर्जुनवर. तर आता दोघेही म्हणजे सायली आणि अर्जुन दोघेही पाण्यात भिजतात. तर आता कुसुम पाणीचा पाईप असतो ना तो घेते आणि परत त्या मुलांकडे देते. अरे काय करताय तुम्ही त्यांना, असं म्हणते आता कुसुम आणि त्यांच्यावर नाव घालते. खरं तर कुसुमनेच भिजवलेलं असतं आणि ड्रामा करते ती. काय सायली अर्जुन भिजलात तुम्ही, असं म्हणते ती. या कपडे बदलून घ्या, असं म्हणते आता कुसुम. हा, मी कुठले कपडे घालू, कपडे नाहीत माझ्याकडे अजून, असं म्हणत होता अर्जुन. तर मुलं हसतात ते. तुम्ही या तुम्ही, असं म्हणते आता कुसुम. तर बघा प्रेक्षक हो, बहुतेक या सायलीच्या साडीचा कलर, निळा कलर जो असतो ना तो बहुतेक सायलीच्या हाताला लागलाय बघा प्रेक्षक हो, निरकून बघा. तर आता जेलचा सीन दाखवलाय. तर आता महिपत डबा घेऊन आलेला असतो जेलमध्ये साक्षीसाठी. तर आता तो कॉन्स्टेबल म्हणतो, साहेब थोड्या लवकर आटपायला येईल काय, काय म्हणजे हे सगळं नियमात बसत नाही ना, ए शेमड्या, असं म्हणत होता महिपत. तुझ्या नियमांची सुरळी काढायचे पैसे देतो ना मी, निक, असं म्हणतो महिपत. या, असं म्हणतो तो कॉन्स्टेबल आणि आता महिपतला आत सोडतो बॅरेकच्या. तर महिपत म्हणतो साक्षीला, बघ काय काय आणलंय तुला खायला, चल ये खाऊन घे, असं म्हणतो होता महिपत. तर तिथे प्रिया बसलेली असते ना बाकावर. तर महिपत म्हणतो, उठायचे काय घेशील. तर आता प्रिया उठते त्या बाकावर. तर महिपत बसतो आता त्या बाकावर. ये 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 पटकन, असं म्हणून साक्षीला घेऊन जातो तो बसायला बाकावर. आणि काय काय आणलं बघ, असं म्हणून तो दाखवतो. कोशिंबीर आहे, काकडी आहे, गाजर आहे, डाएटला खाते ते पण आणलंय. आणि हे काय, बिर्याणी, बबलूकडनं आणली बिर्याणी आणि ही आहे जिलेबी, खायला सुरुवात कर, असं म्हणतो होता महिपत. तर आता प्रिया म्हणते, पहिला सालीच्या हातात चांगलं चांगलं खायला मिळायचं, आज किती दिवसांनी कच्चा भात आणि डाळीचं पाणी सोडून दुसरं काहीतरी दिसतंय, असं म्हणते आता प्रिया. जिलेबी खाते, असं म्हणतो आता महिपत. तर आता साक्षी फेकून टाकते ती जिलेबी, नको आहे मला ते, घेऊन जा सगळं ते, असं म्हणते आता साक्षी. आणि इतकीच जर भरवण्याची मला हौस असेल तर आधी घरी घेऊन जा आणि मग भरवा, असं म्हणते आता साक्षी. कधी जाणार आहोत आपण इथून, आपण घरी कधी जाणार आहोत, असं म्हणते आता साक्षी. तर आता महिपत म्हणतो, जाणार बाळा, लवकरच आपल्या घरी जाणार. कधी, असं म्हणते आता साक्षी. कधी, ती दामिनी देशमुख, तिने आपली केस सोडली आहे. दुसरा वकील मिळाला तुम्हाला, मिळाला दुसरा वकील, असं म्हणते आता साक्षी. नाही ना, मग जोपर्यंत मी इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत मला काहीच खायचं नाही आहे, तुम्ही खा, असं म्हणते आता साक्षी. जिद्दीच्या बाबतीत ही माझ्यावर गेली, एकदा इथून सोडेल मी ना, पण त्या अर्जुन सुभेदारमुळे इथे परत आली आहे. त्याची हार हार करून मारणार त्याला, माझ्याकडे मरणाची भीक मागीस तोपर्यंत तडपवणार त्यांना, असं म्हणतो होता महिपत. जावई बापू, असं म्हणतो होता मधुभाऊ. तर आता त्याचं ऐकून दुसरी तिथली आश्रमातली मुलं सुद्धा जावई बापू म्हणतात. गप्प सारे, असं म्हणत होता मधुभाऊ. तर आता मधुभाऊ म्हणतात, जावई बापू बाहेर येत आहे ना, तर परत ती मुलं तेच करत असतात, गप्प बसा, असं म्हणतात ते. तर आता तेवढ्यातच अर्जुन घालून येतो मधुभाऊंचे कपडे बाहेर, या या या, असं म्हणतात आता मधुभाऊ. तर आता अर्जुन मधुभाऊंचे कपडे घालून आले असतो तर सगळे हसतात, चेष्टा करताय का, असं म्हणतात मधुभाऊ. आणि आता मधुभाऊ पण हसतात. जावई बापू थोडासा ढकाळ झालाय पण छान दिसतोय हा तुम्हाला, माझा झब्बा खरंच, असं म्हणतात मधुभाऊ. थँक्यू मधुभाऊ, असं म्हणतात अर्जुन. काय आहे ना, नाडी तुटली आहे ना. तर आता ती नाडी बघून हसायला लागतात सगळेजण. पण एक सांगू तुम्हाला,
मधुभाऊ तुमचे कपडे घातल्यानंतर ना तुमच्यासारखं ते धीर गंभीर झाल्यासारखं वाटतंय एकदम असं म्हणत होता अर्जुन. धीर गंभीर असं म्हणतात होता ती मुलं. तर आता सायली म्हणते कुसुमताई अगं 12:30 वाजलेत. कुसुमताई स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आहे ना असं म्हणते आता सायली. माझ्या घरातले कधीही येतील इथे असं म्हणते सायली. आणि बाबांना जेवणानंतर काहीतरी गोड लागतंच हा. प्रतिमा त्यांना फार तिखट जेवण चालत नाही. आईना एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या लागतात आणि पूर्णाजीच्या रोजच्या जेवणामध्ये असं म्हणत असते सायली. तर कुसुम आता तिला लुक देते. अगं हो हो हो. या सगळ्या गोष्टी तू मला सांगितल्यास मी कसं काय विसरेन असं म्हणतात आता कुसुमताई. चौ बाळा असं म्हणत होता मधुभाऊ. तू माहेरपणासाठी आलीस खरी पण सासरच्यांचे विचार तुझ्या मनात सततच आहेत असं म्हणत होता मधुभाऊ. पण सासरच्यांची काळजी करणं काय तुझ्याच्यान थांबत नाही असं म्हणतात मधुभाऊ. तर आता तेवढ्यातच दरवाजाकडे प्रताप रविराज आणि प्रतिमा आलेले असतात. तर आता प्रताप म्हणतो सायली आमची 24 तास काळजी करत असते मधुभाऊ असं म्हणतो होता प्रताप. अरे प्रतापराव असं म्हणतो होता मधुभाऊ. अरे या या प्रतापराव या रविराज या असं म्हणतात होता मधुभाऊ. आणि प्रतिमाला मिठी मारते आता सायली. मी तुम्हा सगळ्यांची वाट बघतच होते या ना या असं म्हणते आता सायली. तर आता रविराज अर्जुनकडे बघतो. ज्युनियर असं म्हणतो होता रविराज. हे काय घातलंयस तू असं म्हणतो होता रविराज. नाही पण जे काय आहे ते मस्त दिसतंय एकदम छान आहे असं म्हणतो होता रविराज. तर सगळे हसायला लागतात. डॅड मी तुम्हाला सांगितलं होतं माझे कपडे आणलेत ना तुम्ही असं म्हणत होता अर्जुन. आणले हे घे असं म्हणतो होता प्रताप. बाबा आणखीन कोणी आलं नाही आहे का असं म्हणते आता सायली. तर प्रताप म्हणतो अगं मी आलोय ना सायली आणखी कोण हवंय असं म्हणतो प्रताप. तर सायली जरा नाराज होते. बट यू नो वॉट असं म्हणतो अर्जुन. जी माणसं तुझ्यासोबत आहेत तुझ्यावर प्रेम करतात ती सगळी माणसं आता इथेच आहेत असं म्हणतो अर्जुन. सायली असं म्हणत पूर्णाजी पण येतात आता पाठीमागून. पूर्णाजी असं म्हणते आता सायली. नाही नाही भास झाला असेल मला असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणते आता परत पूर्णाजी. तर आता सायली बाहेर पळत जाते. तर आता बघा प्रेक्षक हो सायलीच्या हाताला तिच्या साडीचा रंग लागलायच बघा प्रेक्षक हो निळा रंग. तर आता सायली म्हणते पूर्णाजी. तर आता पूर्णाजी बरोबर अस्मिता पण आलेली असते. तर आता सायली येते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्ही इथे आला मला वाटलं नव्हतं तुम्ही आता इथे येणार म्हणून असं म्हणते आता सायली. अगं कसं नाही येणार माझ्या नाचुनीने एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलं तर मी नाकारण का असं म्हणते आता पूर्णाजी. नाही नाही असं म्हणते आणि सायली मिठी मारते आता पूर्णाजीला. आणि तुझ्या नंदेचा मानपान होईलच ना मग तो घ्यायला यायला नको का असं म्हणते आता अस्मिता. तर सायली मिठी मारायला जाते अस्मिताला. तर पुरे असं म्हणते अस्मिता. इमोशनल ड्रामा असं म्हणते आता अस्मिता. माझा आनंद मनात मानत नाही हो माझ्या असं म्हणते आता सायली. तर हाताकडे बघा प्रेक्षक हो सायलीच्या म्हणजे तुम्हाला कळेल त्या साडीचा रंग तिच्या हाताला केवढा लागलाय ते. काय बघतेस असं म्हणते आता पूर्णाजी. आता आपल्याकडून कोणीच येणार नाही कारण आता सायली बघत असते ना रस्त्याकडे की कल्पना येईल म्हणून. तर पूर्णाजी त्यामुळे तिला असं सांगते की कोणी येणार नाही आपल्या घराकडून म्हणून. तर आता सायली म्हणते ठीक आहे चला पूर्णाजी असं म्हणते आता सायली. या अस्मिता ताई या आया पूर्णाजी असं म्हणते सायली. तर आता मधुभाऊ म्हणतात बसा बसा. अन्नपूर्णा मॅडम आमच्या या छोट्याशा घरात तुमचं मनापासून स्वागत असं म्हणतात मधुभाऊ. तुमच्यासारखे लोकांचे पाय आमच्या घराला लागले हे आमचं भाग्यच आहे असं म्हणतात एक काका. सायलीमुळेच हे भाग्य लागलं असं म्हणतात ते काका. अहो असं काय म्हणताय सायलीच्या घरी आमचा एवढा पाहुणचार होतोय हेच आमचं भाग्य असं म्हणतात होता प्रताप. तर आता सायली आत जाते. तर राजू म्हणतो कुठे जाते ती. तर आता सायली फुलं घेऊन येते. तर आता तेवढ्यातच प्रताप रविराज आणि पूर्णाची प्रतिमा वगैरे थांबतात. आणि ते आता सॉरीची नेमप्लेट घेऊन थांबतात सायली समोर आणि कानही धरतात सगळेच जण. सॉरी असं म्हणते आता सायली. तर पूर्णाजीने पण कान धरलेले असतात. आजी असं म्हणतो होता अर्जुन. हे आमच्या सर्वांतर्फे असं म्हणतो होता प्रताप. सॉरी असं म्हणतो होता प्रताप. हे काय हे असं म्हणते आता सायली. तुझे पाहतेस तेच आम्ही केलेल्या चुकांची माफी मागायला आलोय असं म्हणतो होता रविराज. आता खूपच चुकलो ग. माझ्या मुलीचे दोष लपवण्यासाठी मी तुझ्या गुणांच्याकडे दुर्लक्ष करत आलं असं म्हणतो होता रविराज. रविराज काका ओ तुम्ही अशी माफी मागू नका त्याची खरंच काही गरज नाही असं म्हणते आता सायली. खरंच गरज आहे सायली असं म्हणतो होता प्रताप. अगं तू किती स्वच्छ मनाची आहेस हे मला सुद्धा कळायला खूप उशीर लागला खरंच सॉरी असं म्हणतो होता प्रताप. बाबा तुम्ही तर असं असं करू नका हो असं म्हणते आता सायली. मला अवघडलं असं का होतं असं म्हणते आता सायली. नाही सायली असं म्हणतो होता प्रताप. आपली चूक मोकळ्यापणाने आपल्याला एक्सेप्ट करायला यायलाच हवी. नाती जपण्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं असं म्हणतो होता प्रताप. तर पूर्णाजी म्हणते मला वाटायचं की मी जग बघितलंय मला माणसं कळतात पण मी चुकले सायली. अगं तुझ्यासारखा हिरा माझ्या घरात होता आणि मी त्याला दगड समजत होते. ह्या चुकीसाठी तुझ्या आजीला माफ करशील ना बाळा असं म्हणते आता पूर्णाजी. आणि हात जोडतात ते आता सायली समोर. अहो पूर्णाजी हे हात माफी मागण्यासाठी नाही आहेत आशीर्वाद देण्यासाठी आहेत असं म्हणते आता सायली. आणि आता ती आशीर्वाद घेते पूर्णाजीचा आणि पाया पडते.
सुखी राहा असं म्हणते आता पूर्णाजी. तुझी सगळी स्वप्न पुरी होऊ देत असं म्हणतात पूर्णाजी. आणि आता सायली मिठी मारते पूर्णाजीला. तर आता प्रतिमाच्या डोळ्यात पण अश्रू असतात. मला आज फक्त तुझी नाही, आणखी एक त्या व्यक्तीची माफी मागायची असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता ती मधुभाऊकडे बघते पूर्णाजी. मधुभाऊ, रागाच्या भरात मी तुमच्याशी वाटेल तशी बोलले, तुमच्यावर रागवले. अहो, सायलीवर चांगले संस्कार करणारे देवमाणूस तुम्ही आहात. मोठ्या मनानं माफ करा मला असं म्हणते आता पूर्णाजी. अन्नपूर्णा मॅडम, मी अतिशय सामान्य माणूस आहे. तसं बघायला गेलं तर जावई बापूंच्या बाबतीत आणि सायलीच्या बाबतीत मीही चुकलोय ना असं म्हणतात मधुभाऊ. आता सगळं विसरून जायचं. आता खरं तर नव्याने नाती जोडायची असं म्हणतात मधुभाऊ. आपल्या मुलांचा सौख डोळे भरून बघायचं बघ, बाकी काही नाही असं म्हणतात आता मधुभाऊ. सायली असं म्हणतात मधुभाऊ. तर आता सायली सगळ्यांना फुल देते. आता प्रतापराव झालं गेलं, आता सगळं विसरायचं बरं का, कुणीही डोळ्यातून पाणी काढायचं नाही. बसा 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 असं म्हणतात मधुभाऊ. आता आपण पटकन जेवून घेऊ. काय ग कुसुम, सगळी तयारी झाली आहे ना असं म्हणतात आता मधुभाऊ कुसुमला. मी वाटते असं म्हणते आता कुसुम. सायली इकडे ये असं म्हणते आता पूर्णाजी. आणि आता सगळे जेवायला बसलेले असतात. आश्रमातली सगळी लोक आणि पूर्णाजी, प्रताप, रविराज, प्रतिमा सुद्धा आणि कुसुम सगळ्यांना वाढत असते. तर आता सायली पूर्णाजीकडे जाते. तर आता पूर्णाजी घास बनवते. आ कर असं म्हणते पूर्णाजी आणि सायलीला घास खाडवते. हा घास पूर्णाजीचा असं म्हणते आता पूर्णाजी सायलीला. तर आता सायली घास घेते पूर्णाजीचा. तर आता सगळेजण बघतात आणि खूप खुश होतात. आणि आता सायलीला प्रतिमा पण खाडवते आणि रविराज सुद्धा खाडवतो होता सायलीला आणि मधुभाऊ पण. तर आता अस्मिता पण खाडवते सायलीला आणि प्रताप सुद्धा आणि अर्जुन पण खाडवतो होता तिला. बस माझं मन आणि पोट पूर्ण भरलंय आता असं म्हणते आता सायली. तर आता सगळे जेवण वगैरे करत असतात. तर आता प्रतिमा स्वयंपाकखोलीत जाते आपलं ताट ठेवण्यासाठी आणि ती हात धुते आपले. तर आता इथे तिथे बघत असते प्रतिमा. तर तिला आता भिंतीवरती एक चित्र दिसतं. तर आता तेवढ्यातच रविराज येतो तिथे. काय ग झालं ना हात धुवून असं म्हणत होता रविराज. तर आता चित्राकडे बघत असते प्रतिमा. प्रतिमा असं म्हणत होता रविराज. अगं धुतलेस ना हात असं म्हणतो रविराज. मग इथेच का थांबलेस असं म्हणतो तो. तर प्रतिमा म्हणते हे हे चित्र, ह्या चित्राचं काय असं म्हणत होता रविराज. हे असं चित्र लहान असताना तन्वी काढायची असं म्हणते आता प्रतिमा. हो ना असं म्हणते ती. हो, तिच्या हातामध्ये कुठलंही कागद मिळाला तर ती हे चित्र काढायची आणि आता इथे भिंतीवर पण असं म्हणत होता रविराज. तर आता रविराज प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा पण आपल्या तन्वीने पूर्वी केलेल्या गोष्टी अपघाताच्या आधी त्या कसं काय तुला कळायला लागल्यात असं म्हणतो आता रविराज. तर प्रतिमा म्हणते मला नाही माहीत. तर आता प्रतिमा हात लावून बघते त्या चित्राला. तर मधुभाऊ येतात तेवढ्यातच तिथे. प्रतिभा म्हणते रविराजला, पण मी हे चित्र पाहिलं आणि मला मला अचानक खात्री वाटली की हे चित्र आपल्या तन्वीनेच काढले असं म्हणते आता प्रतिमा. तर मधुभाऊ बघतात ते चित्र. आणखीन काय काय आठवतंय प्रतिमा असं म्हणतो आता रविराज. तर प्रतिमा आठवायचा प्रयत्न करते आणि म्हणते नाही अजून काहीच नाही आठवत आहे. पण मला याआधी आपल्या अपघाताच्या आधीचं काहीच आठवलं नव्हतं असं म्हणते आता प्रतिमा. आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सांगूया हे असं म्हणते आता प्रतिमा. नको नको असं म्हणत होता रविराज. आता बाहेर जाऊन सांगायला नको काहीच. तन्वीच्या बाबतीत तर नाहीच नाही असं म्हणतो होता रविराज. उगाच सगळ्यांच्या आनंदावर विजर पडेल असं म्हणतो रविराज. पण प्रतिमा ही खूप छान सुरुवात आहे असं म्हणतो होता रविराज. तुला हळूहळू सगळंच आठवायला लागेल असं म्हणतो होता रविराज. तर मधुभाऊ येतात आणि म्हणतो प्रतिमा वहिनी सगळं ठीक आहे ना. हो 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 असं म्हणतो होता रविराज. ठीक आहे ना, चल आपण बाहेर जाऊया असं म्हणतो होता रविराज. चल आलो असं म्हणतो आणि जातो तिथून. तर आता मधुभाऊ ते चित्राकडे जातात. हे दोघं आपल्या मुलीवर किती मनापासून प्रेम करतात असं म्हणतो होता मधुभाऊ. प्रियानं यांच्या पोटी जन्माला यावं अशी खरं तर तिची योग्यताच नाही असं म्हणतो होता मधुभाऊ. हे सगळं सुख खरं तर माझ्या सायलीला मिळायला हवं होतं असं म्हणतो होता मधुभाऊ. वा या ये असं म्हणते आता कुसुमताई आणि पाठ ठेवतात ते. सायलीताई आपण किती दिवसांनी भेटलोय, आता तू आम्हाला इथेच राखी बांधशील असं म्हणतात ती मुलं अनाथाश्रम मधली. हो सायलीताई इथेच राखी बांध ना प्लीज असं म्हणतात ते. अगदी पहिला बांधायचीच तशी असं म्हणतात ते. हो बाळा असं म्हणते सायली. आता ह्या घरात सगळं पूर्वीसारखं होणार आहे असं म्हणते आता सायली. उत्तम कल्पना आहे, आम्ही पण आमचं रक्षाबंधन इथेच करतो ना असं म्हणत होता प्रताप. तर आता प्रताप आणि प्रतिमाचं रक्षाबंधन याला सुरुवात होते. तर आता प्रतिमा ओवाळते प्रतापला. तर आता ती प्रतापची ओवाळणी करते आणि आता राखी सुद्धा बांधते. प्रतिमा असं म्हणत होता प्रताप, आता लवकरात लवकर तुला सगळं आठवू दे. आणि प्रताप हे माझ्याकडून छोटंसं गिफ्ट म्हणून पैसे देतो थोडे प्रताप. प्रतिमाला म्हणतो ऐनवेळी मी एवढंच देऊ शकतो. आणि आता अर्जुनची पण ओवाळणी करायला सुरुवात करते अस्मिता. कुंकू वगैरे लावते त्याला ती आणि आता राखी सुद्धा बांधते.
आणि आता वाळते आरती. अरे माझं गिफ्ट असं म्हणते आता अस्मिता. अरे काय गिफ्ट काय तुला इतका स्मार्ट हँडसम डॅशिंग भाऊ मिळालाय. अजून काय गिफ्ट हवंय तुला? आय एम द गिफ्ट असं म्हणत होता अर्जुन. दरवर्षी तू आणि अश्विन असंच करता माझ्यासोबत फसवता मला आणि असं तर अस्मिताला आठवतं अश्विन नाही आहे म्हणून. यावेळेस तू एकटाच आहेस म्हणा. जाऊ दे अस्मिता. आणि अर्जुन लवकरात लवकर अस्मिताला खूप मोठी गिफ्ट द्यायची आहे असं म्हणत होता रविराज. नाहीतर माझ्याशी गाठ आहे असं म्हणत होता रविराज. डोंट वरी अस्मिताई, मी तुला मोठं गिफ्ट देतो असं म्हणत होता अर्जुन. आणि तो उठतो आता तिथून. सायली ताई असं म्हणतात ती मुलं. आता आम्ही असं म्हणतात ते. चला असं म्हणते आता सायली. तर आता सगळे बसतात. तर आता सायली ओवाळते त्यांना आणि राखी बांधते. तर आता ती दुसऱ्या मुलाला पण राखी बांधते. सगळं छान झालं हो असं म्हणते आता पूर्ण आजी. बरं सायली आता निघतो मी असं म्हणत होता रविराज. हो सायली तू अगदी निवांतपणे ये. आता आम्हाला निघायला हवं असं म्हणत होता प्रताप. आज खरंच खूप बरं वाटलं, असंच येत राहा असं म्हणत होता काका आश्रमातले. आणि आता पूर्णाची म्हणते आम्हाला खूप बरं वाटलं, तुम्ही सगळेजण आमच्याकडे या. आणि बरं का मुलांनो बाळांनो, मागच्या वेळेला ही आजी तुम्हाला काहीतरी बोलली असेल ते सगळं विसरून जायचं. आणि ह्यापुढे केव्हाही या ही आजी छान मस्त मज्जा करेल. नक्की यायचं असं म्हणते आता पूर्णाची. सायली येते असं म्हणते आता प्रतिमा. मी येते सोडायला असं म्हणते आता सायली. तर आता निघतात सगळे तिथून. पूर्णाची मी आज सतत तुमची वाट बघत होते. मनातनं कुठेतरी वाटत होतं की तुम्ही नाही येणार, तरीही वाट बघत होते असं म्हणते आता सायली. पूर्णाची आईंचा माझ्यावरचा राग कधी जाईल असं म्हणते आता सायली. नक्की जाईल असं म्हणते आता पूर्णाची. तुझ्यावर अगदी पूर्वीसारखं प्रेम करणारी तुझी आई मी तुला परत मिळवून देईन असं म्हणते आता पूर्णाची. खरंच पूर्णाची असं म्हणते आता सायली. अगदी खरं असं म्हणतात पूर्णाची. पूर्णाई निघायचं आहे का असं म्हणतो आता प्रताप. चला येतो आम्ही असं म्हणते आता पूर्णाची आणि निघतात तिथून. निघायचं आपण पण असं म्हणते आता सायली. हो असं म्हणतो आता अर्जुन. असेच वरचेवर यात राहा, बरं वाटेल असं म्हणतो आता मधुभाऊ. मी बॅग्स घेऊन येते असं म्हणते आता सायली. घेऊन ये असं म्हणतो आता अर्जुन. आणि मधुभाऊचा कुर्ता पण घेऊन ये असं म्हणतो आता अर्जुन. आणि हसायला लागतात दोघे. तर आता कुसुम म्हणते हे बघा, हे बघा मधुबाई हे काय सापडले बघा असं म्हणते आता कुसुम. काय हे असं म्हणतात आता मधुभाऊ. मधुभाऊ सायलीचं जुने कपडे आहेत आणि तिची जुनी पुस्तकं आणि कपडे असं म्हणते आता कुसुम. बापरे असं म्हणतात आता मधुभाऊ. साऊची ड्रॉइंगची बुक लहान असताना हीच वापरायची ती. अहो एवढं गोड चित्र काढलंय असं म्हणते आता कुसुम. बाई साऊ हुशारच आहे असं म्हणतो आता मधुभाऊ. तर आता सेम चित्र जे भिंतीवर बघितलेलं असताना प्रतिमाने म्हटलेले असते ना हे तन्वी काढायची म्हणून, तेच आता चित्र ह्या पुस्तकात पण असतं. तर आता मधुभाऊंना शंका येते. एक मिनिट हा असं म्हणत आता मधुभाऊ. मी आलो आणि आता किचनमध्ये जिथं ते ड्रॉइंग असतं आणि प्रतिमाने म्हटलेली असते ना तन्वीने काढले म्हणून, तर तिथे जातात आता मधुभाऊ आणि ते मॅच करायला जातात. आता ड्रॉइंग बुक मधलं चित्र आणि भीतीवरचं चित्र मधुभाऊ. तर आता ते लावून बघतात चित्र, तर डिक्टो सेम असतं बघा प्रेक्षक हो. दोन्ही चित्र सेम टू सेम असतात. आज वकील साहेब आणि प्रतिमा वहिनी म्हणाल्या की हे चित्र तन्वीने काढलं होतं असं म्हणतात आता मधुभाऊ. पण लहानपणी तर प्रिया नाही माझी सायली काढायची असले चित्र, म्हणजे माझी साऊ. तर आता मधुभाऊंना कळलंय कन्फर्म की सायलीच ही रिअल तन्वी आहे म्हणून प्रेक्षक हो. झालाय मोठा खुलासा खरं तर प्रेक्षक हो. तर आता सायली देवासमोर दिवा लावते. तर आता सायली पाया पडते देवी आई समोर. तर आता ती म्हणते देवी आई माझ्या सासरी आणि माहेरी सगळ्यांना सुखी ठेव. माझ्या माणसांवर कधीच कुठलंही संकट आणू देऊ नकोस. तर तेवढ्यातच फ्लूटचा आवाज येतो आता सायलीला. तर आता ती ओळून बघते. तर आता अर्जुन फ्लूट वाजवत बसलेला असतो. तर आता सायली बघते अर्जुनला फ्लूट वाजवताना आणि ती मग्न होते तिच्या फ्लूट वाजवण्यामध्ये. तर आता सायलीला तंद्री लागते फ्लूट आवाज ऐकून अर्जुनच्या वाजवण्याचा. तुम्हाला इतकी छान बासरी वाजवता येते हे तुम्ही मला सांगितलं का नाही असं म्हणते आता सायली. तुमचा हा गुण माझ्यापासून लपवून ठेवला असं म्हणते आता सायली. नवरा बायकोंमध्ये काही सरप्राईजेस असलेच पाहिजेत असं म्हणतो आता अर्जुन, तरच प्रेम टिकून राहतं असं म्हणतो तो. हो का असं म्हणते आता सायली. मला वाटलं जन्माष्टमी आहे म्हणून साक्षात श्रीकृष्ण घरी अवतरत आहेत की काय असं म्हणते आता सायली. मधुर वासरी वाजवणारा, कधीच कोणावर अन्याय न होऊ देणारा, कायम सगळ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारा. अगं तूच म्हणतेस ना की देव आपल्या मनात असतो आणि ह्या वर्षीची जन्माष्टमी सॉलिड होणार असं म्हणतो अर्जुन. कोर्ट केसचा निकास लागून माझ्या बायकोला तिचं माहेर परत मिळालंय आणि हा विजय आपण एकत्र मिळवलाय असं म्हणतो अर्जुन. सायली म्हणते खरंच कृष्णाची लीला अगदी अगाध आहे. ट्रू असं म्हणतो अर्जुन. आणि तो आपली परीक्षा पण बघतो. पण बायको मला एक प्रॉमिस कर, त्याने कुठलीही परीक्षा घेतली काही झालं तरी तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस असं म्हणतो अर्जुन. हे वचन तर मी केव्हाच दिलंय तुम्हाला असं म्हणते आता सायली. आणि आयुष्यभर तर ते निभावणार पण आहे.
तर आता अर्जुन हसतो. तर तेवढ्यातच इथे पूर्ण आजी आणि कल्पना येतात. आजी असं म्हणतो आता अर्जुन, सायली तुझी कधी साथ सोडेल असं मला वाटत नाही असं म्हणते पूर्णाजी. तुम्हाला एकत्र असं बघून खूप छान वाटते आणि तुम्हाला दोघांना असेच सण खूप साजरे करायला मिळू दे असं म्हणते ती. या वर्षीची जन्माष्टमी आणि दहीहंडी आपण दणक्यात साजरी करणार आहोत. कारण यावर्षी काय आहे हे तुमच्या लक्षात आहे ना असं म्हणत होता अर्जुन. हो मग चांगलंच लक्षात आहे असं म्हणते आता कल्पना. ग्रेट असं म्हणत तो. सो लेडीज अँड जेंटलमेन, ह्या वर्षी अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. अन्नपूर्णा ट्रस्ट गेली 50 वर्ष गरजूंना मदत करत आली आहे आणि अन्नपूर्णा ट्रस्टचं हे गोल्ड सुवर्ण महोत्सव असं म्हणते आता सायली. सो या ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव जन्माष्टमी आणि दहीहंडी आपण दणक्यात साजरी करणार आहोत असं म्हणत होता अर्जुन. सुभेदारांच्या इथे यासाठी खूप मोठं फंक्शन सुद्धा होणार आहे आणि त्यात सगळे सुभेदारांनी सामील व्हायचं आहे असं म्हणत होता अर्जुन. सो अन्नपूर्णा सुभेदार, मिस्टर अँड मिसेस प्रताप सुभेदार, मिस्टर अँड मिसेस अर्जुन सुभेदार आणि मिस्टर अँड मिसेस अश्विन. तेवढ्यात चेहरा पडतो होता सगळ्यांचा. अश्विन सामील झाला तर उत्तमच आहे, पण तो येईल असं मला नाही वाटत असं म्हणते आता कल्पना. आई ते नक्की येतील असं म्हणते आता सायली. सण यासाठीच असतात ना की कुटुंबाने एकत्र येऊन साजरी करावेत असं म्हणते आता सायली. अश्विन भाऊजी जन्माष्टमीला आपल्या बरोबर नक्की येतील असं म्हणते आता सायली. मलाही असंच वाटतंय असं म्हणते आता पूर्णाजी. मला असं वाटतंय की अश्विन आपल्यामध्ये आनंदाने सामील होईल. जिथे राम आणि सीता असतात तिथे लक्ष्मण तर असतोच असं म्हणते आता पूर्णाची. तर जोरात आता वीज कडकते आणि आता दिवे विजायला लागतात. तर आता अर्जुन, सायली, पूर्णाची, कल्पना इकडे तिकडे बघायला लागतात. तर आता तुफान आलेला असतो बघा प्रेक्षक हो जोरात. तर आता पूर्णाची घाबरतात. वादळ आलं वाटतं असं म्हणते आता कल्पना. कसला संकेत आहे असं म्हणतात आता पूर्णाची. तर आता बघा प्रेक्षक हो, हा महासंगम आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी तिन्ही सिरियलचं थोडा भाग दाखवला जाणार आहे. तर आता लक्ष्मीच्या पावलांनीचा भाग दाखवलाय जिथे कला आणि अद्वैत येतात कुणाला तरी वाचवण्यासाठी. तर आता एका मुलीला बांधून ठेवलेलं असतं. तर आता अद्वैत आणि कला त्या मुलीला सोडवतात. कोण बांधून ठेवलंय तुला इथे असं म्हणत अद्वैत. ते येतील, मला प्लीज इथून घेऊन चला असं म्हणते ती. पुढा बोलतेस तू असं म्हणत अद्वैत. तर आता ती मुलगी घाबरलेली असते खूप. सावकाश असं म्हणते आता कला तिला. मला किडनॅप केलंय असं म्हणते ती मुलगी. कुणी असं म्हणत होता अद्वैत. राहुल सरांनी असं म्हणते ती मुलगी. राहुलने असं म्हणत होता अद्वैत. म्हणजे अद्वैत सर तुम्हाला अटक झाली आहे ह्याच्या मागे राहुल सर आहेत असं म्हणते ती मुलगी. मी त्यांचं बोलणं ऐकलं कॉलवरती त्या वेंडर आणि गौरव सरांसोबत आणि त्यांना कळालं की मी तुम्हाला येऊन सांगेन म्हणून त्याने मला इथे डांबून ठेवलं आणि मारायची धमकी दिली आहे. म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे राहुल आहे असं म्हणतो होता अद्वैत. हो असं म्हणते ती मुलगी. मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते चांदेकर असं म्हणते आता कला. तर आता तेवढ्यात जोरात वाजायला लागतात विजा आणि आता अर्जुन सायलीच्या घरात सगळे पडदे वगैरे हलायला लागतात. कल्पना आणि पूर्णाची मात्र खूप घाबरतात. तर आता सायली जाते बाहेर आणि सगळ्या खिडक्या लावून घ्यायला लागते आणि आता पूर्णाचीला अर्जुन बसवतो सोफा सेटवर. कल्पना पण जाते आता दरवाजा लावायला वगैरे. तर आता दिवा विझवताना बघते आता सायली. तर आता जाते ती दिवा विझवताना थांबवण्यासाठी. तर आता इथे मधुभाऊंना पण शॉक बसलेला असतो कारण ते चित्र मॅच झालेलं असतं ना जे प्रतिमाने तन्वीने काढले म्हटलेलं असतं आणि सायलीचं जे चित्र असतं ते. त्यामुळे ते पण आता टेन्शनमध्ये असतात आणि आता सायलीच्या पुस्तकाची पानं हालायची दाखवलेत. त्या विजेमुळे आता हालत असतात त्या पुस्तकातली पानं आणि आता ते चित्र मधुभाऊ बघतात परत. तर आता इथे सायलीला पण टेन्शन येतं. काय येते एवढी मोठी वीज म्हणून, काय एवढं मोठं वादळ येतंय म्हणून. खूप मोठं वादळ आलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता मधुभाऊ परत ते पुस्तक आपल्या हातात घेतात आणि आता ते ड्रॉइंग परत बघतात मधुभाऊ आणि आता वादळ पण खूप जोरात आलेलं दाखवलंय. मधुभाऊ परत विचारात जातात. तर आता सायली देवी इकडे बघतच राहते. देवी आई, हा संकेत कुठल्याही संकटाचा नसू दे असं म्हणते आता सायली. तर आता मधुभाऊ ते चित्र मला अजूनही सांगते की माझी सायलीच तन्वी आहे असं म्हणतात आता मधुभाऊ. पण आता सरस मला कुणाकडे बोलता येणार नाही. मला उत्तर मिळायलाच हवी आणि त्यासाठी मला सायलीशी बोलावं लागेल असं म्हणतात आता मधुभाऊ. आता इतक्या रात्री काय ते शक्य नाही, पण उद्या सकाळी मी तिच्या घरी जाईन असं म्हणतात मधुभाऊ. तर आता त्या मुलीला अद्वैत चांदेकर आणि कला घेऊन येतात घरी. बस इथे असं म्हणते आता कला. शांत हो असं म्हणते ती. तर आता ती मुलगी मिठी मारते कलाला आणि खूप रडायला लागते. शांत हो असं म्हणते आता कला. तू टेन्शन घेऊ नकोस, तू सेफ आहेस आता इथे असं म्हणतो आता चांदेकर. तर आता पाणी वगैरे देतात कला आणि चांदेकर त्या मुलीला. ती मुलगी आता पाणी पिते. तर आता वादळ खूप जोरात येत असतो आणि आता सायली लावून घेत असते आपल्या बेडरूमच्या खिडक्या. तर आता सायली म्हणते अचानक एवढं वादळ कसं काय सुटलं असं म्हणते आता सायली अर्जुनला. अगं पावसाचे दिवस आहेत, वारं सुटणारच ना असं म्हणत अर्जुन.
टेन्शन का घेतेस इतकं त्यात असं म्हणत होता अर्जुन. अहो तसं नाही हो, सणासुदीचे दिवस आहेत ना. त्यात अन्नपूर्णा ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव आहे. जन्माष्टमी आणि दहीहंडी अगदी निर्विघ्नपणे पार पडायला हवी म्हणून असं म्हणते सायली. करेक्ट असं म्हणत होता अर्जुन. बरं आठवण करून देते. पूर्णा आजींनी श्रीकृष्णांसाठी नवीन दागिना करायला सांगितले असं म्हणते सायली. आपण उद्याच मार्केटमधल्या दुकानात जाऊया का असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो, मग श्रीकृष्णासाठी दागिना हवाय ना आपल्याला. सो तो चांगला हवाय आणि ट्रस्टवरती जे असेल त्यांच्याकडूनच घ्यायला हवं आपल्याकडे असं म्हणत होता अर्जुन. मग मी काय म्हणतो, आपण चांदेकर ज्वेलर्सला सांगूया का असं म्हणत होता अर्जुन. कोल्हापुरातले असं म्हणत होतो. नाही म्हणजे विश्वासातले आहेत ना खूप. आपण काय करूया, उद्या सकाळीच आपण कोल्हापूरला जाऊया आणि दागिना घेऊन येऊ असं म्हणत होता अर्जुन. त्यानिमित्तानं आपली एक लॉंग 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 ड्राईव्ह पण होऊन जाईल असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते, दागिने घेण्यापेक्षा तुम्हाला फिरायला जाण्यातच जास्त रस्ता आहे ना असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो, ऑब्व्हियसली जर मला माझ्या बायकोसोबत थोडासा वेळ घालवायला मिळत असेल तर ते मी कसं मिस करेन असं म्हणत होता अर्जुन. खरं तर त्यानिमित्ताने मला कलाला भेटायला येईल असं म्हणते आता सायली. तुम्ही अद्वैत भाऊजींना सांगता की आम्ही दागिना घ्यायला येतोय, म्हणजे ते आपल्यासाठी वेळ काढून ठेवतील असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन फोन करतो अद्वैतला. तर आता अद्वैत म्हणतो अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, हाय कसा आहेस. ठीक आहे असं म्हणतो होता अद्वैत. तर आता अद्वैत म्हणतो, अर्जुन मी जरा नंतर बोलतो तुझ्याशी असं म्हणतो होता अद्वैत. मी आता जरा गडबडीत आहे. अरे असं म्हणतो होता अर्जुन. काय हो काय झालं असं म्हणते आता सायली. काय नाही, अद्वैत म्हणाला काय अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलू, नंतर फोन करतो आणि फोन कट केला असं म्हणत होता अर्जुन. अहो कामात असतील ते असं म्हणते आता सायली. तो नेहमी कामातच असतो पण असं आय होप तिथे सगळं ठीक असेल असं म्हणतो होता अर्जुन. मी कलाला फोन करून बघते असं म्हणते आता सायली. तर आता कलाला फोन लावते सायली. तर आता कला फोन घेतच नाही. सहसा ती असं करत नाही असं म्हणते आता सायली. ठीक आहे थोड्या वेळाने मी पुन्हा फोन करून बघते असं म्हणते आता सायली. तर आता सायलीने अर्जुनला दोघांना टेन्शन येतं, अद्वैत आणि कलाचं. तर आता कला म्हणते, पूजा शांत हो. हे बघ तू इथे पूर्णपणे सुरक्षित आहेस. तू विश्वास ठेव माझ्यावर. आणि जे काही घडलंय त्यामुळे राहुलवर नक्की कारवाई होणार असं म्हणते आता कला. पोलीस त्याला घेऊन जातील आणि त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतील असं म्हणते आता कला. हे माझं आणि चांदेकरचं वचन आहे तुला असं म्हणते आता कला. तर आता अद्वैत बघतो कलाकडे. चल तू आता थोडा वेळ आराम कर, इथे शांतपणे पड. मी आणि चांदेकर जरा जाऊन आलो असं म्हणते आता कला. हां तर आता ती मुलगी म्हणते, मॅडम प्लीज मला सोडून जाऊ नका प्लीज मॅडम असं म्हणते ती मुलगी. पूजा हे बघ प्लीज शांत राहतो असं म्हणत होता शांत अद्वैत. काय होणार नाही तुला, आम्ही दोघे आहोत ना इथे असं म्हणत होता अद्वैत. तू डोक्यातले सगळे विचार काढून ठेव बाहेर आणि शांतपणे पडून राहा असं म्हणत होता अद्वैत. आम्ही आहोत ना आणि बस बघू असं म्हणत होतो. बस बस असं म्हणते आता कला. पूजा जरा हिमतीने घे. एवढं सगळं घडलंय म्हटल्यानंतर राहुलला शिक्षा तर व्हायलाच हवी ना असं म्हणते आता कला. चांदेकर आपल्याला कसंही करून राहुलला प्रकाशात आणायलाच हवं म्हणते आता कला. तेवढ्यातच खिडकीतून काहीतरी आवाज येतो आणि पूजा खूप घाबरते आणि ती मिठी मारते आता कलाला परत घाबरून आणि रडायला लागते आता ती पूजा. असं करते आता कला तिला. पण ती मुलगी खूपच रडायला लागते आता पूजा. तर आता सकाळ झाली दाखवलंय. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. मला अजूनही फोन येतच नाही आहे हो, नक्की काय चाललंय कळतच नाही असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजी आणि कल्पनाला आम्ही जरा कोल्हापूरला जाऊन येतो म्हणून. कोल्हापूरला असं म्हणते आता पूर्णाजी. अगदी भाजी मार्केटला जातोय असं बोलताय असं म्हणते पूर्णाजी. हा म्हणजे कोल्हापूर इथेच आहे. असं गेलो आणि असं आलो मी असं म्हणतो होता अर्जुन. अरे पण कोल्हापूरला कशाला. आई आहो पूर्णाजीने सांगितलं बाळकृष्णासाठी नवीन दागिना हवा असं म्हणते सायली. तोच घ्यायला जातोय असं म्हणते आता सायली. दागिने घ्यायला कोल्हापूरला असं म्हणते आता पूर्णाजी. म्हणजे त्या भालचंद्र चांदेकरांकडे असं म्हणते आता पूर्णाजी. भालचंद्र चांदेकर माहित नाही, अद्वैत चांदेकर असं म्हणतो होता अर्जुन. अरे तेच अद्वैत म्हणजे भालचंद्रांचा नातू असं म्हणते आता पूर्णाची. आणि हा भाल्या माझ्या कॉलेजपासूनचा दोस्त असं म्हणते आता पूर्णाची. भाल्या असं म्हणते आता अर्जुन. तर आता हसायला लागतात सगळे. पूर्णाई तुमच्या कॉलेजमधला मित्र असं म्हणते आता कल्पना. हा असं म्हणते आता पूर्णाची. तुमच्या मित्राबद्दल आम्हाला कसं काय माहित नाही असं म्हणते आता कल्पना. अगं आता तसं कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, मग अधनं मधनं फोन होतो कधी कधी असं म्हणते आता पूर्णाची. ए जरा मी विचारलं म्हणून सांग भाल्याला असं म्हणते आता पूर्णाची. ओके ठीक आहे पूर्णाची सांगतो भाल्याला असं म्हणतो होता अर्जुन. आय मीन भालचंद्र चांदेकरांना सांगतो की पूर्णाजीने विचारलंय असं म्हणतो होता अर्जुन. ओके असं म्हणतो तो. चल आता मी निघतो, आपण आम्ही येऊ पटकन असं म्हणतो अर्जुन. पण लवकर या, कृष्ण जन्माची तयारी करायची आहे असं म्हणते कल्पना. हो आई वेळेत येऊ असं म्हणते आता सायली. चल असं म्हणतो आणि अर्जुन घेऊन जात होता सायलीला. तर आता कल्पनाचा चेहरा पडलेला असतो. आज सकाळी रोजच्यापेक्षा मोठी पूजा करायची ठरले ना.
खरं तर अर्जुन सायली असले असते तर बरं झालं असतं, पण मी मुद्दाम काय बोलले नाही असं म्हणते आता पूर्णाची. नवरा बायको कधी नव्हे ते जरा बाहेर गेलेत. मी त्यांना थांबवलं असतं तर त्यांचा कंटाळा झाला असता. तसंही ट्रस्टीच मंडळी येणार होती. अर्जुन सायली जरा उशिरा आले तरी चालेल असं म्हणते आता पूर्णाची. थोडं तुझं थोडं माझं मधलं आता दाखवलंय प्रेक्षक हो, मानसीने तेजसला दाखवलंय तर आता ते संधीला बघत असतात आणि ती खात असते खूप. तर आता तेजस म्हणतो बघ कशी एकटी खाते, आता गेम करतो हिचा असं म्हणतो तो. तर मानसी म्हणते नको छान जेवतायत त्या, हा एकच तर वेळ असतो जेव्हा गायत्री ताई काय बोलत नाहीत त्यांना असं म्हणते आता मानसी. खाऊ दे आरामात असं म्हणते आता मानसी. अरे छायू काय स्टडी टेबल आहे तुझ्याकडे का? स्टडी तू करतच नाहीस. जेव जेव काय नाही असं चालतो असं म्हणतो आता तेजस. बघा हीच संधी आहे, तिच्याबरोबर गेम करतो आता बघा असं म्हणतो आता तेजस. काय खोचबुसताय का, हवंय का तुम्हाला असं म्हणते आता छाया. हवंय असं म्हणत होता तेजस. सांग असं म्हणते ती. अगं असं म्हणजे हवंय असं नाही ग. तर एवढं कौतुक साचलंय ना तुझं पोटामध्ये, असं वाटतंय ब्लॉक करून ओळखावं असं म्हणत होता तेजस. ओ होता हो तुझ्या समोर, इतकं बोलायचं आहे मला असं म्हणत होता तेजस. माझं कौतुक असं म्हणते तर छाया. कशाबद्दल असं म्हणते ती. कशाबद्दल काय? छाया सॉलिडीस ग तू. नाही पण मला एक गोष्ट कळत नाहीये, नाही म्हणजे इतकी वर्ष गायत्री वहिनींना तू झेलस कसं असं म्हणतो आता तेजस. मी तर 2 मिनिटं झेलू शकत नाही आय. मी तर लहानपणापासून तिच्यावर नव्हते असं म्हणते आता छाया. तर काय चाललंय असं म्हणून गायत्री येते आता तिथे. दीदी असं म्हणते आता छाया. काय नाही छाया असं म्हणते आता गायत्री. खरंच नाश्ता करतेस की वेळ वाया घालवतेस उगाच असं म्हणते आता गायत्री. नाही जरा भूक लागली होती पण झालंय माझं असं म्हणते आता छाया. हो ना, मग ह्यांच्याबरोबर बोलण्यात का वेळ घालवतेस असं म्हणते आता गायत्री. तुला मी टेलरकडून माझे ब्लाऊज आणायला सांगितले होते तर आणलेस असं म्हणते आता गायत्री. दीदी अगं खूप भूक लागली ना त्यात विसरूनच गेले असं म्हणते आता गायत्री ला छाया. तर आता गायत्री म्हणते सांगितलेलं काम सुद्धा ठीक करता येत नाही काय ग छाया असं म्हणते आता गायत्री. आत्ताच्या आत्ता जा आणि घेऊन येते असं म्हणते आता गायत्री. हा गेले गेले लगेच असं म्हणते आणि छाया निघते तिथून घाबरून. तर आता गायत्री म्हणते तेजस आणि मानसीला आणि तुम्ही तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं बंद करा आधी. नाही हो वहिनी, आम्ही तर फक्त जन्माष्टमी कशी साजरी करायची हेच बोलत होतो हो ना रे राष्ट्रीय असं म्हणते आता मानसी. आणि तसंही आता अनिता वहिनी पण घरात परत आल्यात ना, आपण सगळे सण उत्साहानेच साजरे करायचे असं म्हणते आता मानसी. जशी मंगळागौर केली होती तशीच अगदी तशीच वहिनी असं म्हणते आता मानसी. वहिनी नाही मला असं का वाटतंय उगाच की ह्या घाणेरड्या डोक्यामध्ये काहीतरी गेमा चालू झाल्यात परत असं म्हणत होता तेजस. तुझं फालतूच्या गोष्टी ऐकायला वेळ नाही माझ्याकडे असं म्हणते आता गायत्री. आणि निघून जाते तिथून. सोडायला येऊ असं म्हणत होता तेजस. आता ना डोकं हललंय माझं असं म्हणत होता तेजस. हिनं आता आडून आडून शोध लावायचं बंद करूया आपण. आता आपण छायाला डायरेक्ट विचारू, आपल्याला हे माहितीये तुला काय माहितीये ते पटकन सांग बस झालं म्हणून असं म्हणत होते. अहो राष्ट्रीय दावा असं करून चालणार नाही असं म्हणते आता मानसी. रोगाच्या फक्त लक्षणावर उपचार करायचे नसतात असं म्हणते आता मानसी. तो रोग मुळापासून उपटून टाकायचा असतो. गायत्री वहिनी आपल्याच घरच्यांच्या विरोधात असं का वागतायत, त्याचं कारण आपल्याला शोधून काढायलाच हवं असं म्हणते आता मानसी. आणि ते कारण तिच्या भूतकाळातच लपलेलं असणार आहे असं म्हणते आता मानसी. अहो तेच तर अवघड आहे ना, हे कंट्रोल ठेवणंच तर अवघड आहे डोक्याला. ठीक आहे मग मी करेन कंट्रोल, तुमचं म्हणणं बरोबर आहे. लक्कीचा गेम तर करणार मी छायाचा असं म्हणतो होता तेजस. म्हणजे असं म्हणते आता मानसी. पळण्यासारखी सणासण सणासण प्रश्न आणि त्याच स्पीडमध्ये उत्तर, रॅपिड फायर हाच ट्रॅप आहे. आणि ह्या ट्रॅपमध्ये छाया अडकणार बघा तुम्ही असं म्हणतो होता तेजस. आबा चहा. काकी राहुलला पाहिलंच का कुठे असं म्हणतो आता अद्वैत. असेलच ना इथे कुठे असं म्हणते आता ती काकू. आले असं म्हणते. मी वर बघते तो आउट हाऊसमध्ये बघ असं म्हणते आता कला. ए नाही ना ताई, राहुल कुठे आहे असं म्हणते आता कला. गेला असेल कुठेतरी कामाला, तुला काय करायचं आहे ग असं म्हणते ती. तर आता राहुल येतो ना बघतो तर काय सगळ्यांना बांधून ठेवलेलं असतं. अरे हे काय असं म्हणत होता राहुल. हे काय हे असं तुम्हाला बांधून कोणी ठेवलं असं म्हणत होता राहुल. आणि ती पूजा कुठे आहे असं म्हणत होता राहुल. ते 2घे जण होते. तर आता अद्वैतनी मारलेलं असतं ना त्या गुंडांना, ते सगळं सांगतात आता त्याला. ते आम्हाला असं बांधल्याने तिला घेऊन गेलंय असं म्हणतो होता तो गुंड. तर आता राहुल म्हणतो बावट का रे, याचे पैसे मिळतात तुम्हाला, काय करायचं आता असं म्हणत होता राहुल. तर आता एक अंगठी पडलेली दिसते राहुलला. ही तर कलाची अंगठी आहे असं म्हणत होता राहुल. नक्की कलाचीच अंगठी आहे. हिचा अर्थ काल रात्री जेव्हा मला असं वाटलं की कला मला दिसली तो माझा भास नव्हता असं म्हणतो होता राहुल. तर त्याला आठवतं दारू जेव्हा तो पिलेला असतो ना तेव्हा त्याने कलालाच पाहिलेलं असतं. अरे देवा,
त्या पूजाला लवकरात लवकर शोधावं लागणार असं म्हणत होता राहुल. ती जर जाऊन कलाला भेटली आणि त्या दोघी जर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तर असं म्हणत होता राहुल. माझं काय खरं नाही म्हणत. अद्वैत, कला, अरे काय झालं? तुम्ही राहुलला कशापायी शोधायलाय असं म्हणत होता तो आजचा अद्वैतचा. अहो, आम्हाला त्याच्याशी जन्माष्टमीच्या प्लॅनिंग बद्दल बोलायचे म्हणून त्याला शोधतोय असं म्हणतो अद्वैत. अरे वा, चांगली गोष्टी आहे असं म्हणतो तो आजचा. आपल्या सणवारांना तुम्ही स्वतःहून महत्त्व द्यायला लय चांगली गोष्ट आहे असं म्हणतात ते आजचा. पण कला, मी तुला फोन केलता, तू उचलला नाहीस असं म्हणतात ते आजचा. तर आता अर्जुन आणि सायली आपल्या गाडीत बसणार असतात तेवढ्यातच तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर असं लिहिलेलं असतं गाडीवर अर्जुनच्या. आणि मग सायली वाचते ते. तर आता त्यांना आठवतं कसं थोडे दिवस आधी दगड मारलेला असतो त्याच्यामध्ये पण सेमच गोष्ट लिहिलेली असते ना. तर आता सायलीला त्रास होतोय वाचून. हे मैपतच काम असणार आहे असं म्हणते आता सायली. मी तुम्हाला म्हणाले होते ना, तो इतका चिडलाय की तो असा गप्प बसणार नाही आहे. हे त्यांनीच केलंय असं म्हणते आता सायली. अरे तुम्ही पोरांनी फोन उचलला नाही ना तर मग घरच्यांना टेन्शन येतं असं म्हणतात ते आजोबा आता कला आणि अद्वैतला. सॉरी आजोबा, असं नाही होणार आधी परत असं म्हणते आता कला. तुम्ही आधी पहिला खाऊन घ्या असं म्हणतात ते आजोबा. मी बाहेर जाऊन येतो असं म्हणतात ते. तर आता फोन बघते कला. अरे देवा असं म्हणते आता कला. काय ग काय झालं असं म्हणतात अद्वैत. अरे चांदेकर सायलीचे 6 मिस कॉल आहेत आणि माझं लक्षच नाही आहे गेलं असं म्हणते आता कला. अरे हो, अर्जुनचा पण मला कॉल आला होता असं म्हणतात अद्वैत. मी बोललो त्याच्याशी पण गडबडीत आहे, नंतर करतो आणि विसरूनच गेलो असं म्हणतात अद्वैत पण. चांदेकर, आपण किती मूर्ख आहोत आहे रे. आपल्याला इतके चांगले मित्र आहेत आणि अर्जुन इतकी मदत आपल्याला कोणीच करू शकणार नाही असं म्हणते कला. त्याच्या समोरून फोन आला आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणते कला. मला असं वाटतंय आपल्याला त्याच्याकडून सल्ला घ्यायला हवा असं म्हणते कला. अहो पण लक्षातच नाही आलं असं म्हणत अद्वैत. बरं झालं मी सायलीला फोन करते, तिचे एवढे मिस कॉल येऊन गेले तसं म्हणते कला. चल असं म्हणत अद्वैत. तर आता अर्जुन पाणी टाकतो आपल्या गाडीवर आणि पुसून टाकतो ते सगळं. अहो असं म्हणते आता सायली. तू किती पॅनिक होतेस, अशा धमक्यांना घाबरायचं नसतं असं म्हणत होता अर्जुन. विसरून जा चल असं म्हणत होता अर्जुन. कसं विसरून जायचं अहो असं म्हणते आता सायली. मुळात तुम्ही हे सगळं गंभीरपणे का घेत नाही असं म्हणते आता सायली. हे बघ ह्याच सिरियस होण्यासारखं काहीच नाही असं म्हणत होता अर्जुन. हे जर मैपतचं काम असेल तर तो काय थांबणार नाही असं म्हणत होता अर्जुन. आणि धमकी देण्यापलीकडे तुम्हाला काहीच करू शकत नाही. तुम्हाला खरंच खात्री वाटते आहे तो काही करणार नाही असं म्हणते आता सायली. अजिबात काही करणार नाही. तुझ्या देवीवर विश्वास आहे ना असं म्हणत होता अर्जुन. तर सायली म्हणते हो, आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणत होता अर्जुन. सो काही होणार नाही असं म्हणत होता अर्जुन. आता पटकन हसून दाखव स्माईल असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली हसते. आपण लॉंग ट्रिपला चाललोय त्यामुळे त्याचं हसू दिसू दे तुझ्या चेहऱ्यावर. अँड आय प्रॉमिस मी गाडी स्लो चालवणार आहे. तुला अजिबात भीती वाटणार नाही असं म्हणत होता अर्जुन. बस असं म्हणत होता सायलीला. त्या गाडीला फॉलो कर, ती गाडी नाही गेली पाहिजे पुढे असं म्हणतात आता. आणि मैपतचे गुंड फॉलो करत असतात अर्जुन आणि सायलीच्या गाडीला. तर आता इथे मोठ्यान पूजा करत असतात सुभेदारांच्या घरी आणि प्रताप शंख वाजवत असतो. तर आता अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत असतात मैपतचे गुंड. तर आता प्रताप पाया पडतो आणि कल्पना सुद्धा. तर आता कला फोन लावते सायलीला. तर आता फोन वाजत असतो. कला खरे म्हणून येत असतात सायलीच्या फोनमध्ये. कला असं म्हणते आता सायली. हॅलो असं म्हणते आता सायली. हॅलो सायली, सॉरी ग, मी तुझे मिस कॉल्स आता पाहिले असं म्हणते आता कला. खूप गडबडीत होते म्हणून तुझे कॉल्स घेऊच नाही शकले. अगं खरं तर राधवत भाऊजींना ह्याने पण फोन केला होता पण त्यांनी खूप घाईने फोन ठेवला. काही प्रॉब्लेम आहे का ग असं म्हणते आता सायली. हो ग, आता तुमच्यापासून काय लपवायचं, प्रॉब्लेम आमच्या राहुलने केलाय असं म्हणते आता कला. आम्ही तुम्हाला असं भेटायला निघालोत. आम्ही तिथे येऊन पोचेपर्यंत तुम्ही कुठलाही डाऊट उचलू नका असं म्हणते आता सायली. अर्जुन भाऊजी इथे आले तर मला खूप मदत होईल. राहुलच्या बाबतीत काय करायचं ते त्यांना नक्की कळेल असं म्हणते आता कला. पण तुम्ही आमच्याकडे काय काम काढलं तसं म्हणते आता कला. अन्नपूर्णा ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव आहे. पूर्णाजी म्हणत होता की ह्या वर्षी बालकृष्णासाठी नवीन दागिना करायला हवं, म्हणून मग नवीन सोन्याचा दागिना घ्यायचा तर चांदेकरचाच हवा ना असं म्हणते आता सायली. अगं सायली, आमच्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे, या मग असं म्हणते कला. वाट बघते मी. आणि हे बघ कला, शांत राहा आणि सगळं ठीक होईल, आम्ही येतोच हां असं म्हणते आता सायली. तर आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन ऐकत असतो सगळं सायली काय काय सांगते ते. आणि खूप पाऊस आलेला पण दाखवलाय बघा प्रेक्षक हो. तर आता राहुल पण गाडी जोरात मारत असतो आणि त्याला कॉल करत असते आता त्याची बहीण. तर आता गुंड पाठीमागे सोडलेले असतात ना अर्जुनच्या, ते पाठलाग करत असतात अर्जुनचा. तर आता राहुल पण त्याच रोडने जात असतो. तर आता समोरून अर्जुनने सायलीची गाडी येत असते आणि राहुल त्या बाजूने जात असतो. तर आता मोठा दगड असतो ना, तर महिपतचा गुंड सांगतो की तो दगड फेक म्हणून.
आणि तो जाऊन अर्जुनचा गाडीला लागू दे असं प्लॅन केलेलं असतं. आणि टाका लवकर असं म्हणून ओरडतो तो माणूस. तर आता तो दगड फेकतात जोरात महिपतचे गुंड. आणि तो दगड आता वरून येतच असतो आणि खालून सायली अर्जुन जातच असतात आणि त्या बाजून राहुल पण येत असतो. आणि इथे दिवा विजायला बघत असतो आता सुभेदारांच्या घराचा. आणि दगड खूप जोरात येत असतो आता वरून डोंगरावरून सायली आणि अर्जुनच्या गाडीकडे. तर आता दिवा विजायला बघत असतो तेव्हाच पूर्णाजी बघते दिवाकडे आणि कल्पना सुद्धा बघते. आणि दोघे खूप घाबरतात आता. आणि दगड मात्र फुल स्विंग मध्ये येत असतो आता अर्जुन आणि सायलीच्या गाडीकडे. तर आता तो दगड येतच असतो आणि महिपतचा गुंड खुश होतच असतो. तेवढ्यातच इथे पूर्णाजीला खूप टेन्शन आलेलं दाखवलंय. आणि आता राहुल बघतो तर त्या बाजून दगड येत असतो आणि तो दगड जाऊन आता राहुलला आपटतो आणि त्याचा ऍक्सिडेंट होतो जोरात. आणि आता राहुल बेशुद्ध होऊन पडतो. तर आता सायली थांबा थांबा असं म्हणते ती. घरी जायला हवं असं म्हणून अटॅक येतो आता सायलीला परत गाडीमध्ये. तर आता सायली थांबते. तिला आठवतं कसा ऍक्सिडेंट झालेला असतो तिचा लहानपणी. म्हणजे प्रतिमा रविराज आणि तन्वीचा ऍक्सिडेंट झालेला असतो ना लहानपणी, तो आठवतो आता सायलीला आणि ती घाबरते परत. शांत हो असं म्हणतो आता अर्जुन. हे घे घे असं म्हणून पाणी देतो आता अर्जुन सायलीला. तर आता पूर्णाची मात्र वीज जायला बघत असतो ना दिवा, त्याला पकडते आणि वाचवते आता दिवा. देवी आई, ह्या घरावर कुठलंही संकट नको यायला असं म्हणते आता पूर्णाची. माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव ग बाई असं म्हणते आता पूर्णाची. तर आता अर्जुन खाली उतरतो तो गाडीतून खाली. आणि आता सायलीला पण बाहेर काढतो तो गाडीच्या. शांत हो असं म्हणत होता अर्जुन. हे घे पाणी घे असं म्हणत होता अर्जुन सायलीला. सावकाश सावकाश असं म्हणत होता अर्जुन. हे बघ आपल्याला काही झालेलं नाहीये, एकदम ठीक आहोत आपण, काही झालं नाही. ओके ठीक आहे, रिलॅक्स असं म्हणत होता अर्जुन. दुसरी गाडी असं म्हणते आता सायली. दुसरी गाडी आपल्या समोर. तर आता इकडे तिकडे बघतात सायली आणि अर्जुन. तर बघतात तर काय पाठीमागे एका गाडीला लागलेलं असतं तिथे असं म्हणत होता अर्जुन. आणि आता सायली पण बघते. चला चल लवकर असं म्हणतो होता अर्जुन. आणि आता सायली आणि अर्जुन जातात त्या दुसऱ्या गाडीकडे. तर आता आतमध्ये राहुल पडलेला असतो ना ऍक्सिडेंट होऊन. तर आता अर्जुन उघडतो दरवाजा. अरे राहुल असं म्हणत होता अर्जुन. हा तर कलाचा धीर आहे ना असं म्हणते आता सायली. हो असं म्हणत होता अर्जुन. म्हणजे हा कोल्हापूर सोडून पळत जात होता असं म्हणते आता सायली. हो साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे दगड टाकला साहेब. ऐनवेळी एक वेगळीच गाडीमध्ये आली आणि सुभेदाराने त्याची बायको वाचली साहेब असं म्हणतो होता महिपतचा गुंड. तर थोडं तुझं आणि तुझं थोडं माझं दाखवलंय परत प्रेक्षक आणि मानसी आणि तेजसला दाखवलंय. तर तेवढ्यातच छाया येते आणि म्हणते तुझे ब्लाऊज आणलेत ग ताई असं म्हणते ती. आवडता पदार्थ असं म्हणतो होता तेजस. तर मानसी म्हणते मोदक. आवडता सुवास हॉट रबरचा असं म्हणते आता मानसी. हे तुम्ही काय करताय असं म्हणते आता छाया. तर मानसी म्हणते छाया ताई आम्ही रॅपिड फायर खेळतोय बघा ना. ह्यांना मला काय आवडतं काय आवडत नाही हे ह्यांना माहितच नाही, म्हणून ते मला पटापट प्रश्न विचारतायत आणि मी उत्तर देते असं म्हणते आता मानसी. विचार असं म्हणते आता मानसी. ह्यांना पण माझ्याबद्दल काहीच माहित नाही आहे. हे मी पण यांच्यासोबत खेळू का तो खेळ असं म्हणते आता छाया. अरे काय असं करतेस छायू, आमच्या बरोबर खेळ ना, म्हणजे आम्हालाही कळेल ना तुझी आवडी निवडी असं म्हणतो आता तेजस. हो छाया ते आम्हाला कळलंच पाहिजे असं म्हणते मानसी. तर आता छाया म्हणते चालेल चालेल, पण मी सगळी उत्तरं बरोबर दिली तर मला काय मिळणार असं म्हणते आता छाया. काय मिळणार हा असं म्हणत होता तेजस. यशनगर थाई अंडीचे पासेस मिळणार आहेत. तिथे टीव्ही मालिकेतले सेलिब्रिटीज असणार आहेत. तर आता छाया खूप खुश होते. अय्या राशी, खरं बोलताय तुम्ही, मला पण पाहिजेत हा ते पासेस. मी खेळणार असं म्हणते तर मानसी. मी खेळणार आहे, तू विचार आहे फक्त, तू विचार मला असं म्हणते तर छाया. इथे बसायचं रेडी असं म्हणतो आता तेजस. 1 2 3. आवडता खेळ खो खो असं म्हणते छाया. आवडते हिल स्टेशन महाबळेश्वर असं म्हणते ती. तू लहान असताना तुझ्या घरात न आवडता पदार्थ कुमुद मावशीचं बनवलेलं सीताफळ आईस्क्रीम असं म्हणते छाया. तुझी शाळेचं नाव सावित्री कन्या शाळा. लहानपणी शाळेतून घरी यायला किती वेळ लागायचा? 2 मिनिटं असं म्हणते आता छाया. शेजारच्या गल्लीत तर होती शाळा असं म्हणते आता छाया. नावडता पदार्थ तुझा? नावडता फायर पान. ते कुमुद मावशीच्या घरीच्या समोर पानवाला होता ना, तो असा फायर लावायचा. छी बाबा मला तर कधीच आवडलं नाही असं म्हणते ती. लहान असतानाचा न आवडणारा तुझा आवाज बसचा हॉर्न. कुमुद मावशीच्या घराच्या मागे ना एसटी स्टँड होता, तिथून नुसता प्या 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 आवाज यायचा. त्या एस टी स्टँडचं नाव पनवेल एस टी स्टँड असं म्हणते आता छाया. तर आता सगळे उत्तर कळतात तेजसला. वा 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 छाया असं म्हणतो आता तेजस. अरे जिंकलीस तू, काय सांगतोस असं म्हणते छाया. मी जिंकले, येस येस मी जिंकले, ते आता पासेस ते असं म्हणते आता ती. आता माझी टर्न आहे, मी तुला प्रश्न विचारणार आहे. सांग तुझा आवडता रंग कुठला? छाया ताई आहो, तुम्ही गायत्री वहिनींचे ब्लाऊज आणायला गेला होतात ना, ते द्या ना त्यांना, नाहीतर ते उगाच तुम्हाला ओरडतील ना परत असं म्हणतात माझे. अरे हो बरं झालं आठवण केलीस, मी आल्यावर खेळूया हा असं म्हणतात छाया. लगेच या असं म्हणतात मानसी. वा 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 राष्ट्रहित, काय सराईतपणे माहिती काढली हो तुम्ही, हुशार आहातच तुम्ही ह्याच्यामध्ये असं म्हणतात मानसी. पनवेल एस टी स्टँड, सावित्री कन्या शाळेच्या बाजूला, फायर पानवाल्याच्या समोर,
एवढं नाही तर आपण शोधून काढूनच शकतो मावशीचं घर, सगळी तिची कृपा असं म्हणतो आता तिच्या. तर आता इथे राहुलला दाखवलंय आणि त्याला कुठेतरी आणून सोडलेलं असतं सायलीने अर्जुनने आणि तिच्या कपाळावर आता पट्टी केली असते. तर आता तो उठतो आणि बघतो, अय्यो कुठे आहे मी, कुठे आहे मी असं म्हणतो तो. हां, मला आठवतंय माझा ॲक्सिडेंट झाला, गाडीवर काहीतरी येऊन कोसळलं आणि त्यानंतरचं आठवत नाही असं म्हणत होता राहुल. आणि असं म्हणून आता अर्जुन वेषांतर करून येतो आणि पाणी देतो आता तो राहुलला. पाहुणं म्हणून खोकला देते पाणी देतो आता तो राहुलला. कशी आहे तब्येत असं म्हणतो तो. बरं वाटतंय ना आता? तर राहुल म्हणतो, कोण तुम्ही? अहो आम्ही तुम्हासनी इथे आणलं, विसरलत का तुम्ही? अय्यो तुमची गाडी तिथं ॲक्सिडेंट झालं होतं. मी आणलं तुम्हासनी. असं असं इथे आणलं. धन्यवाद असं म्हणत होता राहुल. पाहुणं, पण तुमच्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं. पोलिसांना बोलावलंय की बोलू त्यांना असं म्हणत होता अर्जुन. नाही नाही हो, पोलीस कुठे? पोलिसांना नको आता, नका बोलू असं म्हणत होता राहुल. बरं तुमची गाडी, तुमचे पैसे, तुमची घ्या पाहुणा घ्या, तुमचं सामान घ्या असं म्हणत होता अर्जुन. आणि नीट बघून घ्या हां, पैसे मोजून घ्या, हे घ्या असं म्हणून आता राहुल पैसे देतो त्या आज्जाला. नाही हो नाही पाहुणं नाही, माणुसकी म्हणून तुमचा जीव वाचवला असं ॲक्टिंग करत होता अर्जुन आजोबांचा. पैशांसाठी नाही हो असं म्हणत होतो. अहो घ्या हो, माझ्याकडे वेळ नाही तुमच्याशी बोलायला असं म्हणत होता राहुल. घ्या हो घ्या हो. पाहुणं पाहुणं काय करता पाहुणं असं म्हणत होता अर्जुन. आज्जाचं रोल करत असतो आता बघा प्रेक्षक हो अर्जुन. तेवढ्यातच कॉल येत होता राहुलला. घ्या घ्या फोन घ्या, घरच्यांचा फोन असेल, काळजी वाटत असेल. तर आता राहुल फोन घेतो. हॅलो असं म्हणतो तो. हॅलो राहुल, मी पूजा बोलते असं म्हणते ती. का फोन केलास मला असं म्हणतो तो. पळून गेलोस ना तिथून? मग आता जिथं आहेस तिथेच थांब, मला फोन नको करायचा. अहो मी कुठे पळून गेले तरी तू मला शोधून काढशील हे मला माहिती आहे असं म्हणते पूजा. हे बघ राहुल, मी तुझ्याकडे भीक मागते, मला थोडेसे पैसे हवेत, तू मला दिलेस तर मी परत माझं तोंड कधीच उघडणार नाही असं म्हणते आता पूजा. कधी तुझ्या विरोधात काहीच सांगणार नाही असं म्हणते पूजा. मला माहिती आहे की कला आली होती तुला तिथे सोडवायला, हे कलाच बोलवायला लावते ना तुला असं म्हणतो तो. हे बघ मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आहे आणि कुणाची शपथ घेऊन सांगू मी एकटी पळून गेले होते, पण मला कळलं आहे मी जिथे कुठे जाईन तिथून तू मला शोधून काढशील. नाही उशिरा का होईना, फायनली तुला अक्कल आली असं म्हणत होता राहुल. मी देईल तुला तुझे पैसे, पण पैसे मिळाल्यानंतर कोल्हापुरातून काय व्हायचं असं म्हणत होता राहुल. लगेच आहे ना असं म्हणते आता पूजा. मी आता मुस्कान हॉटेलमध्ये आहे, तू पैसे घेऊन ये, मी पार्किंगमध्ये भेटते, तू पैसे दिलीस तर दिलास तर मी इथून पटकन निघून जाईन असं म्हणते आता पूजा. माझा कधीच त्रास होणार नाही तुला असं म्हणते आता पूजा. ठीक आहे येतो मी तिथे असं म्हणतो होता राहुल. तर आता राहुल त्या आजोबाला सांगतो, आजोबा येतो चला. तर आता अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो, आजोबांकडनं काहीतरी गोड खाऊन घे बाळा असं म्हणून पैसे देत होतो आता आजोबा त्याला. ठीक आहे रे बाळाचा असं म्हणतो तो राहुलला. पाहुणं, हेच तर हवं होतं मला असं म्हणतो आता अर्जुन. तर आता पूजाला हे सगळं कला आणि अद्वैतनेच करायला सांगितलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता पूजा थांबलेली असते पार्किंगमध्ये राहुलची वाट बघत. तर आता तेवढ्यातच राहुल येतो तिथे आणि आता खूप घाबरते पूजा. आणि आता तो पैशांची बॅग घेऊन येतो. थांब थांब जवळ येऊ नकोस, थांब तिथेच असं म्हणते आता पूजा. पैसे आणलेस? हो ग असं म्हणत होता राहुल. पैसेच आणलेत मी, तू सांगितलं होतंस ना. आणि हे बघ, जर हे पैसे घेतल्यानंतर तू परत इथे दिसलीस तर याद रख हां, पुन्हा कोल्हापूरमध्ये तुझा चेहराही दिसला नाही पाहिजे असं म्हणतो तो. कोल्हापुरात कधीच नाही येणार मी असं म्हणते आता पूजा. आणि इकडे पैसे असं म्हणते आता पूजा. हे घे असं म्हणून तो बॅग देतो आता तिला. थांब थांब जवळ येऊ नकोस असं म्हणते आता पूजा. तू काहीतरी करशील मला? तर आता राहुल म्हणतो, अगं वेडी आहेस का, मी पैसे कसं देणार तुला मग? हां, हे पैसे का असे खाली टाकून देऊ? लक्ष्मीचा अपमान होतो, असं करू नये असं म्हणतो आता राहुल. हे घे लांबूनच देतो असं म्हणतो तो. तर आता बघते तर काय त्याच्यामध्ये पैसेच नसतात. तर आता पूजा पळायला बघते तर राहुल तिला पकडतो आणि तिचं तोंड झापतो होता तो. तुला काय वाटलं ग, हां, तू इथून जिवंत बाहेर पडून जाशील? आता बघ मी तुझं काय करतो ते आता असं म्हणतो आता राहुल. तर ती आता त्याला चावते आणि पळून जाते तिथून पूजा. तर आता ती कुठल्या तरी खोलीमध्ये येते तर राहुल आता बंद करून घेतो तो दरवाजाने. पूजा डार्लिंग असं म्हणतो राहुल, किती थकवशील, माझं झालं ना आता, बस झाली पकडापकडी, आता तुला कळेल की हा राहुल काय चीज आहे ते असं म्हणत होता राहुल. आणि आता तो तिला ओळखतो तर कला थांबलेली असते बघा प्रेक्षक त्या खोलीमध्ये. तर आता राहुल कलाला बघून घाबरतो एकदम. तू असं म्हणतो आता राहुल कलाला. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघत तरी त्यामध्ये काय आहे ते. तर आता राहुल बंदूक घेतलेला असतो हातात आणि आता कलावर त्यांनी ती बंदूक ठेवलेली असते. तर आता सगळेच खाल्लेले असतात, आजोबा, अर्जुन, सायली, अद्वैत, सगळे असतात तिथे. आता मागे जा तू, जीव घे ना नाहीतर मी तुझ्या बायकोचा असं म्हणतो होता अद्वैत. तर आता कलाला बांधून ठेवलेला असतो राहुल.
तर आता मैपत, गायत्री आणि राहुलची एकेरीदा आलेली दाखवले. तर आता इथे सायली अर्जुन अद्वैतला घेऊन शोधत असतात कलाला. कला कला असं म्हणत असतात ते सगळे. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.